नितीश राणे साहेब जे काम करतात त्या कामाबद्दल काय सांगाल तुम्ही? अतिशय योग्य काम करतात नितीश राणे साहेब. आणि राणे साहेबांमुळे बऱ्यापैकी लोकांना म्हणजे अशा त्या जिहादी लोकांना आळा बसलेला आहे. जो मुस्लिम आपल्या देशाबरोबर चालेल म्हणजे भारत माता की जय म्हणेल, वंदे मातरम म्हणेल, इथल्या रूढी परंपरेनुसार चालेल, मग काय त्याला अडचण नाही ना. हे लोक भारतात राहून भारताच्या संविधानावरती निवडून येऊन हे लोक वंदे मातरम म्हणत नाहीत, भारत माता की जय म्हणत नाहीत. आणि ह्या अशा लोकांना भारतात राहण्याचा काय अधिकार नाही की जे भारत माता की जय म्हणत नाहीत, वंदे मातरम म्हणत नाहीत. तर सोहेल आतार सोबत आपण या ठिकाणी बातचीत करणार आहे. सोहेल भैया, या ठिकाणी आमच्या ER न्यूज मराठीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. नमस्कार. की तुम्ही सांगत आहात की वारंवार की मी मुस्लिम समाजाचा असून सुद्धा मी हिंदुत्वासाठी काम करत आहे, नाही का? बरोबर. ही हिंदुत्वाची आवड किंवा या हिंदुत्वाची सांगड तुमची कशी जमली? आता हिंदुस्थानात जन्मलोय, हिंदुस्थानात राहतोय म्हणल्यानंतर हिंदुत्वाची आवड राहणारच ना. आणि नितीश राणे साहेबांचा मी खूप मोठा फॅन आहे. मी त्यांची सतत भाषण ऐकत राहतो आणि मला हिंदुत्वाची तिथूनच मला आवड झाली. म्हणजे तुम्ही नितीश राणे साहेबांचा खूप मोठा फॅन आहे. हो. पण नितीश राणे साहेब तर वारंवार मुस्लिम समाजाबद्दल खूप बेताल वक्तव्य करतात की मुस्लिम समाजाला जिहादी म्हणत आहेत किंवा मुस्लिम समाजाला हिरवा साप म्हणतात, मुस्लिम समाजाला आतंकवादी म्हणतात. मग एवढं मुस्लिम समाजाबद्दल ते वारंवार बेताल वक्तव्य करून सुद्धा तुम्ही नितीश राणे साहेबांचा कसं काय फॅन झाला? हे जे नितीश राणे साहेब जे बोलतात ते जिहादी लोकांना बोलतात. जिहादी म्हणजे कोण? जो भारतात राहून भारताशी गद्दारी करतो आणि आतंकवाद्यांना समर्थन करतो, अशा लोकांना ते आम्ही जिहादी म्हणतो. आणि जसे की भारतामध्ये राहून भारत माता की जय म्हणायचं नाही, वंदे मातरम म्हणायचं नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला म्हणायचं नाही, हिंदूंचे कुठलेही सण करायचे नाहीत, हिंदूंचा द्वेष करायचा, अशा लोकांना जिहादी म्हणून आम्ही संबोधतो. आणि जो इथल्या मातीतला मुसलमान आहे, जसे की उदाहरणार्थ मी हिंदूंचे सर्व सण साजरे करणे, हिंदूत सामील होणे, त्यांच्या बरोबर बसणे उठणे, सगळ्या जाती धर्मांना सोबत घेऊन चालणे, ह्या अनुषंगाने आम्ही काम करतोय. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की नितीश राणे जे वक्तव्य करतात ते इथल्या भारतातील मुस्लिमांसाठी नाही, की जे मुस्लिम इथल्या परंपराला किंवा इथल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या मानत नाही त्या मुस्लिमांबद्दल असं वक्तव्य करा, असं तुमचं म्हणणं आहे. बरोबर आहे ना? हो, बरोबर. तुम्ही किती वर्ष झालं या ठिकाणी हिंदुत्वासाठी काम करता? मी पहिल्यापासूनच करतोय हिंदुत्वासाठी काम. काय काय केलं आतापर्यंत हिंदुत्वासाठी? हा म्हणजे करत राहतोय ना. वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून. हो. तर या ठिकाणी तुम्ही आता सांगितलं की मी जन्मल्यापासून या ठिकाणी माझी हिंदुत्व सोबत नाळ आहे, बरोबर आहे ना? मग तुम्ही आतापर्यंत सांगितलं की नितीश राणे साहेब इथल्या मुस्लिमांना बोलत नाहीत, ते जिहादी आहेत. आणि इथल्या मुसलमानांना म्हणजे जे इथं राहून, तुमच्या लक्षात आलं का, जे इथं राहून ज्याला पाकिस्तानचा पोका येतोय आणि बांगलादेशी जे रोहिंगी असतील महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये, यांच्याविषयी आमची भूमिका आहे. म्हणजे बांगलादेशी रोहिंगी असतील, परत जो कोणी भारतामध्ये राहून पाकिस्तानचा ज्याला पोका येतोय, परत जो आतंकवाद्यांना हित समर्थन करतोय, त्यांच्या विरोधात थोडक्यात आमची काम करण्याची भूमिका आहे. तुम्ही नितीश राणे साहेबांना भेटलात का कधी? नाही, अजून नाही. तरी त्यांचा एवढा मोठा तुम्ही फॅन झालेला? हो. कधी भेटायची इच्छा? 100%. त्यांच्यासोबत काम करायला खूप आवडेल मला. बर. हा. नितीश राणे साहेब जे काम करतात त्या कामाबद्दल काय सांगाल तुम्ही? अतिशय योग्य काम करतात नितीश राणे साहेब. आणि राणे साहेबांमुळे बऱ्यापैकी लोकांना म्हणजे अशा त्या जिहादी लोकांना आळा बसलेला आहे महाराष्ट्रामध्ये पूर्णपणे. तर तुम्ही एक मुस्लिम समाजाचा असून सुद्धा तुम्ही हिंदुत्वासाठी काम करत आहात, नाही का? समाजामध्ये किंवा जमातीमधून काय विरोध तुम्हाला? काय नाही. ज्याला कोणाला राग येईल तो जिहादी असेल, ज्याला कोणाला नाही राग येईल ते मग काय रेग्युलर आपले, मग त्याच्याबद्दल काय नाही. त्यांचं असं म्हणणं आहे सोहेल भैयांचं की या ठिकाणी नितीश राणे साहेब इथल्या मुस्लिमांना म्हणत नसून जे मुस्लिम या ठिकाणी इथल्या रूढी परंपराला मानत नाहीत किंवा इथल्या संविधान लोकशाहीला मानत नाहीत, त्या मुस्लिमांच्या विरोधामध्ये नितीश राणे या ठिकाणी रूढी परंपरा मानत नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे. या ठिकाणी तुमच्या या ठिकाणी काम करण्याच्या किंवा आता जे तुम्ही वक्तव्य केलं या वक्तव्यानुसार मुस्लिम आणि हिंदू मध्ये दुरी निर्माण होईल का एकोपा निर्माण होईल, असं तुम्हाला काय काम करायचं? जो मुस्लिम आपल्या देशाबरोबर चालेल
म्हणजे भारत माता की जय म्हणेल, वंदे मातरम म्हणेल, इथल्या रूढी परंपरेनुसार चालेल, मग काय त्याला अडचण नाही ना. तुम्ही एक मुस्लिम असून सुद्धा हिंदुत्वासाठी एवढं कडवटपणे काम करत आहात माळशिरस तालुक्यामध्ये, काय अडचणी येतात? अडचणी आल्या तर आहे खंबीर मी त्यासाठी. या ठिकाणी तुम्ही समाजातले जे नेते आहेत त्या नेत्यांना काय संदेश द्याल आमच्या चॅनलच्या माध्यमातून? जे ओवीसी साहेब आहेत, जलील साहेब आहेत, परत आपले ते अबू आझमी साहेब आहेत, या लोकांना काय सांगाल? हे लोक म्हणजे फक्त नितेश राणे साहेबांवरती बोलतात विरोधात, आणि हे हे लोक भारतात राहून भारताच्या संविधानावरती निवडून येऊन हे लोक वंदे मातरम म्हणत नाहीत, भारत माता की जय म्हणत नाहीत. आणि ह्या अशा लोकांना भारतात राहण्याचा काय अधिकार नाही की जे भारत माता की जय म्हणत नाहीत, वंदे मातरम म्हणत नाहीत. आणि आता ती अबू आझमी असेल, तो मानखुर्द मतदारसंघातून निवडून येतो, म्हणजे ते महाराष्ट्रातच आहे, भारतामध्येच आहे, तरी तो व्यक्ती भारत माता की जय म्हणत नाही. अशा व्यक्तीनं भारत सोडून जावं, मी त्यांना सल्ला देतो. आणि मानखुर्द मधील माझ्या जनतेला म्हणजे जनतेला माझी एवढी नम्र विनंती आहे की येणाऱ्या 2029च्या विधानसभेत त्यांचा डिपॉझिट जप्त व्हावं, माझी अशी अपेक्षा आहे. का डिपॉझिट जपतो? कारण का ते वंदे मातरम म्हणत नाहीत, भारत माता की जय म्हणत नाहीत ना. मग अशाने पाकिस्तानामध्ये जाऊन निवडणूक लढवावी अबू आझमीनी. तर सोहेल भाईंच्या या ठिकाणी असं मत आहे की तुम्ही हिंदुस्थानामध्ये राहताय किंवा भारतामध्ये राहताय तर तुम्हाला इथल्या रूढी परंपरा आणि इथल्या सर्व गोष्टींना तुम्ही मानलं पाहिजे. सोहेल भाई, तुम्ही सांगत आहात की तुम्ही खूप वर्षापासून या ठिकाणी हिंदुत्वासाठी काम करत आहात, बरोबर आहे का? पण हिंदुत्वासाठी काम करत असताना तुम्ही हिंदूंचे वेगवेगळे सण साजरे करता का घरामध्ये, किंवा जय श्रीरामचा नारा देता का? याबद्दल काय सांगाल? 100% हिंदूंचे सण सर्व साजरे करतो आणि जय श्रीराम बी म्हणतो. कारण का देव हे देवच आहेत प्रत्येकाचे. जय श्रीराम म्हणण्यात काय लय मोठा विषय नाही. मी 1000 बी वेळा म्हणतो, लाख बी वेळा म्हणतो, आणि सगळे सण मी साजरे करतो, त्यामध्ये काय अडचणच नाही ना. की वारंवार नितेश राणे साहेब जिहादी जिहादी असे वक्तव्य करते, तुम्ही सुद्धा या ठिकाणी सांगितलं की ते जिहाद्यांना या ठिकाणी तसं बेताल वक्तव्य नितेश राणे साहेब करतात, नाही का? नेमकं जिहादी म्हणजे काय, काय सांगाल? जिहादी नेमके कोण आहेत? जिहादी म्हणजे भारतात राहून ज्याला पाकिस्तानचा पुळका येतो, परत भारत माता की जय म्हणत नाहीत, आतंकवाद्यांना ते समर्थन करतात, अशी लोक जे आहेत ते जिहादी वृत्तीचे आहेत. आणि जे बांगलादेशी रोहिंग्या आहेत त्या लोकांना आम्ही जिहादी म्हणतोय. म्हणजे भारत देशाशी गद्दारी, जो भारतात राहून भारत देशाशी गद्दारी करतायत ते जिहादी झाले. या ठिकाणी असं म्हणणं आहे की जे भारतामध्ये राहून सुद्धा इथल्या रूढी परंपरा मानत नाहीत किंवा इथल्या लोकशाहीला संविधानाला मानत नाहीत ते लोक या ठिकाणी जिहादी आहेत, असं या ठिकाणी सोहेल भाईंचं मत आहे. या ठिकाणी कॅमेरामन अभिजित वाघमारे सह मी सौरभ वाघमारे, ER न्यूज मराठी.